मला 1 सेकंड जॉईन करू द्या. हां, ठीक आहे. आजपासून आपण 10 मार्कांसाठी टॉपिक कम्प्युटर चालू करतो आहे. ठीक आहे. काहीही नाही कळालं आत्ता काहीच लिहायची गरज नाही आहे. लेक्चरनंतर मी तुम्हाला PDF स्वरूपामध्ये नोट्स देणार आहे. तुम्ही त्याची झेरॉक्सही काढू शकता किंवा कुठेही ओपन करून बघू शकता. गुड इव्हनिंग श्रद्धा. ठीक आहे, चालेल. आज आपण कम्प्युटरचे बेसिक्स बघणार आहे. फर्स्ट लेक्चर आहे आज आपलं. आणि प्लीज अटेंटिव्ह राहा, कारण मागच्या वर्षी आपले 10 पैकी 9 क्वेश्चन्स आले होते. एक क्वेश्चन तर मलाही त्याची हवा नव्हती काय येते, तर तो एक जाऊ द्या. पण जर तुम्ही लेक्चर्स नीट केले ना, तर कम्प्युटर असा विषय आहे जो की लो हँगिंग फ्रूट आहे. तुम्ही मॅथ्स रिझनिंगमध्ये कितीही प्रॅक्टिस करा, त्यावेळेला पेपर कसा येतो आहे आपल्याला माहिती नसतं. इंग्लिशमध्ये पण सेम होतं. बट करंट अफेअर्सचं तर तुम्ही लक्षातच घेऊ नका, कारण आपण मागच्या 6 महिन्यांचे करंट अफेअर्स करणार आहे. बट स्टील प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला माहिती नाही करंट अफेअर्स कुठून येतात. कम्पेअर्ड टू ऑल दिस सब्जेक्ट्स, कम्प्युटर असा विषय आहे ज्याच्यामध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो, प्रेडिक्ट करू शकतो टॉपिक. ठीक आहे. तर लेक्चरमध्ये जेवढं होतं आहे आणि जेवढे नोट्स दिले आहेत तेवढे जर तुम्ही केले ना, तर 8 ते 9 मार्क्स तुम्हाला कम्प्युटरमध्ये इझिली मिळणार आहे. आपले मागच्या वर्षीचे श्रद्धा, नाईस टू सी यू, थँक्यू. श्रद्धा, तुम्हाला माहिती असेल की आपले क्वेश्चन्स कसे रिपीट झाले होते. अजून कोणी असेल जुने विद्यार्थी, मागच्या वेळी सर्व क्वेश्चन आले होते, राईट. तर तेच मी आत्ताच्या बॅचच्या स्टुडंट्सला सांगते आहे, प्लीज लेक्चर्स नीट करा, ज्युडिशियसली करा. चला, सगळ्यात आधी आपण कम्प्युटर काय आहे, इंट्रोडक्शन टू कम्प्युटर सगळ्यात आधी बघूया. कुणाचं काही कम्प्युटरमध्ये इंजिनिअरिंग वगैरे काही झालेलं आहे? काय झालं आहे? MCA, BCA पण केलं होतं का? BCS, ओके, ठीक आहे. अजून कोणी नाही? ठीक आहे, चालेल. सगळ्यात आधी कम्प्युटर हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे की इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहे? कोणी सांगू शकतं का? इलेक्ट्रॉनिक. ऑनलाईन? इलेक्ट्रिकल का नाही आहे? राहुल, तुम्ही फर्स्ट बॅचचे आहात ना? 38 झाले आहेत इंग्लिशचे. इलेक्ट्रॉनिक. GKचे येतेशाम क्वेश्चन येत नाही तुम्हाला. GK म्हणून करंट अफेअर्स क्वेश्चन्स असतात. इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रॉनिक. वाय इलेक्ट्रॉनिक अँड नॉट इलेक्ट्रिकल डिव्हाइस? हा एक क्वेश्चन बनू शकतो. इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकलमध्ये फरक असा असतो की समजा हीट आहे, हीट यूज करून, इलेक्ट्रिसिटी यूज करून जेव्हा हीटमध्ये त्याचं कन्वर्जन होतं, इलेक्ट्रिसिटी यूज करून जेव्हा हीटमध्ये कन्वर्जन होईल तेव्हा आपण याला इलेक्ट्रिकल डिव्हाइस म्हणू. ठीक आहे. पण कम्प्युटरमध्ये काय होतं, हीच इलेक्ट्रिसिटी यूज होते, पण हिला इलेक्ट्रिसिटीचं प्रोसेस होतं, इनपुट करतो. कम्प्युटर जो असतो तो कोणताही डेटा इनपुट करतो, त्याला प्रोसेस करतो आणि मग आउटपुट देतो. ठीक आहे. आणि म्हणून इथे इन्फॉर्मेशनचं ट्रान्समिशन होत आहे, हीट नाही जनरेट होत आहे. म्हणून हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, इलेक्ट्रिकल नाही. तुम्ही पाणी गरम करायचं हीटर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, हे बल्ब्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इलेक्ट्रिकल आहे. बट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे कम्प्युटर, आपला लॅपटॉप किंवा हा फोन, सगळ्या गोष्टी. ठीक आहे. हे एक खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे, रेल्वेच्या एक्झाममध्ये पण आलेला आहे, म्हणून लक्ष द्या. ठीक आहे. अ कम्प्युटर इज ॲन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. आत्ताच बघितलं आपण. का इलेक्ट्रॉनिक? बिकॉज इट एक्सेप्ट्स इनपुट, दॅट इज डेटा. समजा मी एखादी व्हिडिओ फाईल टाकलेली आहे, तो एक्सेप्ट करतो आणि त्याला जाऊन वर्डमध्ये नाही ओपन करणार. जर मला प्ले करायचा आहे तर तो व्हिडिओ प्लेअरमध्येच ओपन करेल, म्युझिकमध्ये पण करणार नाही, राईट. म्हणून तो डेटा घेतो, त्याला प्रोसेस करतो. प्रोसेस म्हणजे काय? जेव्हा मी इन्स्ट्रक्शन देणार आहे, एखादी वर्ड फाईल जर मी दिली तर तो वर्ड ह्या ॲपमध्येच, ह्या ॲप्लिकेशनमध्येच ओपन करतो, PDF मध्ये करणार नाही. म्हणजे काय? तो काहीतरी वर्क करत आहे, मला जे इन्स्ट्रक्शन दिलं आहे त्यावरती तो वर्क करतो आणि मग प्रोड्यूस करतो आउटपुट, आणि हे जे रिझल्ट्स आहे तो स्टोअर करतो फ्युचर यूजसाठी. अँड दॅट्स वाय इट इज अ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. मग हा तुमचा बॉम्बे हायकोर्टमध्ये एक क्वेश्चन आला होता 2023ला, की फीचर्स ऑफ कम्प्युटर काय काय आहे. यामध्ये होतं, देवेश थोडं साईडला हो, एका बाजूला, स्पीड,
ॲक्युरेसी, ऑटोमेशन, मेमरी आणि वर्सटॅलिटी नव्हती त्याच्यामध्ये. बट तुम्हाला ऑप्शन असे होते की व्हॉट आर द की फीचर्स ऑफ कम्प्युटर. ए ऑप्शन स्पीड, ॲक्युरेसी, ऑटोमेशन आणि डी ऑप्शन होतं ऑल ऑफ द अबाव. आता मी याच्यामध्ये काहीतरी 5th 6th गोष्ट जरी ॲड केली, समजा मी म्हटलं मेमरी तर आहे, मल्टीटास्किंग जर मी म्हटलं तरी ते की फीचर आहे. जेव्हा की फीचर्स आले कोणत्याही गोष्टीचे त्यावेळेला ऑल ऑफ द अबाव आन्सर द्यायचा. हा सोपा क्वेश्चन होता. एकतर विद्यार्थ्यांनी वेळ लावला आन्सर द्यायला की हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे. ऑल ऑफ द अबाव करायचं होतं ना, पण केलं नाही. ठीक आहे. तर स्पीड, ॲक्युरेसी, ऑटोमेशन म्हणजे काय? स्पीड, जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये स्पीडीली जेव्हा आन्सर देता तेव्हा ते ॲक्युरेट येत नाही. किंवा जर तुम्ही ॲक्युरेसीच्या मागे लागले तर 90पैकी 50-40 एवढेच क्वेश्चन होतात. दोन्ही गोष्टी कम्प्युटरमध्ये विथ स्पीड, ॲक्युरेसी पण पाहिजे. असं नाही की तुम्ही फास्ट फास्ट करत आहात आणि आन्सर रॉंग होत आहे. ठीक आहे. स्पीड, ॲक्युरेसी, ऑटोमेशन, आपल्याला काही त्याला कमांड तर आपण देतो पण आपण स्वतः कम्प्युटरमध्ये जाऊन काही काम नाही करत, तो ऑटोमॅटिकली काम करतो. मेमरी आहे आणि वर्सटॅलिटी आहे. दीज आर द की फीचर्स. ओके, चला पुढे जाऊया. आता आपण सगळ्यात महत्त्वाचं आहे, मागच्या वर्षी याच्यावरती क्वेश्चन आला होता. ठीक आहे. इव्होल्युशन ऑफ कम्प्युटर. सगळ्यात आधी कम्प्युटर डायरेक्ट आत्ता आपल्याला दिसतंय असं कम्प्युटर नव्हतं. छोट्या छोट्या वेगवेगळ्या डिव्हायसेसवरून कम्प्युटरचं इव्होल्युशन झालेलं आहे. याच्यामध्ये जनरेशन्समध्ये एक क्वेश्चन आला होता. पुढे मी तुम्हाला सांगेल, जेव्हा शिकवेल तेव्हा मी क्वेश्चन्स सांगेल. चला, सगळ्यात आधी 5000 वर्षांपूर्वी BCमध्ये, म्हणजे आत्ता आपण ADमध्ये आहोत, 0 नंतर बिफोर क्राइस्ट, आफ्टर क्राइस्ट माहीत असेल ना, तर बिफोर क्राइस्टमध्ये ॲबॅकस नावाची गोष्ट निघाली होती. BC दिसतंय ना, बिफोर क्राइस्ट. ॲबॅकस एक असं चौकोनी मशीन असतं, मशीन नसतं म्हणजे एक डिव्हाइस असतो वुडनचा आणि त्याला थ्रेड लागल्या असतात. ठीक आहे. तुम्हाला एक्झाम रेलेव्हंट नाही आहे, बट फर्स्ट जर कम्प्युटर कॅल्क्युलेशनसाठी एखादी गोष्ट निघाली होती तर ती ॲबॅकस आहे. कुठे निघाली होती? चायनामध्ये. ठीक आहे. सेकंड, 1642 म्हणजे आता ADमधल्या गोष्टी चालू आहेत. 1642मध्ये पास्कल लाईनचं बनवायचं काम चालू झालं होतं आणि फायनली ते 1645मध्ये कंप्लीट झालं होतं. हे एक मेकॅनिकल कम्प्युटर होतं, म्हणजे एक हार्मोनियम वगैरे बघितलं असेल कधी तुम्ही, हार्मोनियमसारखी एक पेटी होती आणि त्याच्यामध्ये पास्कल लाईन होती. ते फक्त कॅल्क्युलेशन करायचं. कम्प्युटर नव्हतं, बट इट यूज टू, आपण फक्त जर नंबर दिला तर ते कॅल्क्युलेट करून द्यायचं. खूप महत्त्वाचं आहे, नावं लक्षात ठेवायची. पास्कल लाईन आहे तर त्याच्या आडनावावरूनच त्याचं नाव आहे. ब्लेस पास्कल. कुठून? फ्रेंच सायंटिस्ट होते हे. ठीक आहे. ॲबॅकस आणि मग पास्कल लाईन. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ॲनालिटिकल इंजिन. मागच्या वर्षी तुम्हाला चार्ल्स बॅबेजवरती क्वेश्चन आला होता. तर चार्ल्स बॅबेज ब्रिटनमधले होते. ब्रिटन आपल्याला माहिती आहे हँडलूमसाठी फेमस आहे, म्हणजे आपल्याकडनं सुती मटेरियल, कापूस न्यायचे ते आणि स्वतः त्याला इंजिनियर करून मस्लिन बनवायचे. ठीक आहे. त्यांनी काय केलं होतं, त्या हँडलूम इंडस्ट्रीमध्ये किती कॉटन येतो आहे, किती आपण त्याच्यापासून प्रोडक्ट्स बनवतो आहे, क्लॉथ्स बनवतो आहे, याचं एक काहीतरी सिस्टीम पाहिजे डेटा एंट्रीसाठी. त्याच्यासाठी त्यांनी हे ॲनालिटिकल इंजिन बनवलं होतं आणि हे कम्प्युटरचं फर्स्ट, म्हणजे आपण म्हणतो पाया रोवला होता ना, हे होतं आणि म्हणून त्यांना कम्प्युटरचे फादर म्हटलं जातं. क्वेश्चन आला होता तुम्हाला, हू इज फादर ऑफ कम्प्युटर? ॲलन टर्निंग त्याच्यामध्ये आन्सर होतं, म्हणजे ऑप्शन होतं. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते दिलं होतं, बट चार्ल्स बॅबेज त्याचा आन्सर आहे. ठीक आहे. तर फर्स्ट आयडिया ऑफ मॉडर्न कम्प्युटर, आणि आय गेस मॉडर्न कम्प्युटरचेच फादर कोणी विचारलं होतं ना. ठीक आहे. तर चार्ल्स बॅबेज आहेत. ठीक आहे. या एका मॉडर्न कम्प्युटरचे रिजवान, या एका स्टोरीवरनं लक्षात ठेवा तुम्ही की त्यांची एक इंडस्ट्री होती ब्रिटनमध्ये कापडाची आणि तिथे किती कापूस येतो आहे, किती आयात निर्यात होती आहे, त्याच्यावरनं त्यांनी एक मशीन काढलं होतं. त्याला ॲनालिटिकल इंजिन म्हणतो आपण. कधी? 1833. बॉम्बे हायकोर्टमध्ये हे येणार आहे का? हे महत्त्वाचं नाही आहे. काळखंड महत्त्वाचा नाही आहे. हे आणि हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता हे पंच कार्ड सिस्टम, याची हिस्ट्री काय आहे? US मध्ये इलेक्शन्स व्हायचे आणि त्यावेळेला US गव्हर्नमेंटला असं वाटत होतं की बाबा वोटर काउंट करण्यासाठी एखादं मशीन पाहिजे, की बाबा ह्या कॉन्स्टिट्युएन्सीमधनं किती वोट्स येत आहेत, त्या कॉन्स्टिट्युएन्सीमधनं किती येते, किती काउंट झाले आहेत वोट, रिझल्ट बघत असताना. तेव्हा पंच कार्ड सिस्टीम हे जे सायंटिस्ट होते, हर्मन होलियर्थ, हे USचेच होते आणि ते भयंकर हुशार असे
कम्प्युटरमध्ये जेव्हा कम्प्युटर बनलंही नव्हतं, बट ही वॉज व्हेरी व्हेरी टॅलेंटेड पर्सन. आणि तेव्हा जे US चे प्रेसिडेंट होते ते इलेक्शनच्या 5 वर्ष आधीच त्यांच्याकडे गेले होते आणि म्हणले होते या इलेक्शन प्रोसेसला काउंटिंग करण्यासाठी काहीतरी डिव्हाइस इन्व्हेंट करा. आता आपण त्याला कम्प्युटरचं आधीचं ॲन्सिस्टर म्हणून ओळखतो, पण जेव्हा त्यांनी इन्व्हेंट केलं होतं तेव्हा माहिती नव्हतं की हे कम्प्युटर याच्यापासून काही बनणार आहे. मग तर ते आहे पंच कार्ड सिस्टीम. याच्यावरती क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. आणि याच्यावर जर त्यांनी तुम्हाला चार्ल्स बॅबेज विचारला आहे हू इज फादर ऑफ मॉडर्न कम्प्युटर, तर ते तुम्हाला विचारू शकतात हू इन्व्हेंटेड ॲनालिटिकल इंजिन. अगेन चार्ल्स बॅबेज. असा PYQचा ॲनालिसिस करायचा. त्यानंतर जर ते चार्ल्स बॅबेज विचारत आहे तर हे उरलेले सगळ्या गोष्टी पण ते विचारू शकतात. एक हा पॉईंट झाला आहे यांच्याबद्दलच अजून विचारायचं असेल तर हे येऊ शकतं. ह्या बोर झाले असतील चार्ल्स बॅबेज तर खालच्या गोष्टी येऊ शकतात. वरती विचारण्यासारखं हे एकच आहे. ॲबॅकसचं एवढं काही महत्त्व नाही आहे. ॲबॅकस एवढंच लक्षात ठेवा की चायनामध्ये उगम झाला होता. ठीक आहे. तर पंच मार्क सिस्टीम यूज्ड कार्ड्स टू स्टोअर डेटा. कोणता डेटा ते नाही विचारणार तुम्हाला, पण लक्षात ठेवण्यासाठी म्हणते इलेक्शनचा डेटा. देवेश दिसत नाही आहे तुझ्यामुळे. अच्छा ठीक आहे. आता इथून पुढे महत्त्वाची गोष्ट आहे. हे इनॅक आहे, इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर अँड कम्प्युटर, हे याचा फुल फॉर्म आहे. हा कम्प्युटर फर्स्ट बिग इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर होता. म्हणजे हा इतका मोठा होता की या खोली एवढा होता. क्रूड गोष्ट बनत होती ना, त्यामुळे जसं तुम्ही, मला माहिती नाही की एन्शंट हिस्ट्री वगैरे वाचली आहे का. एन्शंट हिस्ट्रीमध्ये पण 3 टप्पे असतात. जेव्हा आपण एकदम स्टोन एज युगात होतो ना, तेव्हा आपले जे वेपन्स होते ते पण असे मोठे मोठे बोथट होते. नंतर आपण जसं पुढे पुढे येत गेलो तेव्हा त्या गोष्टी छोट्या होत गेल्या. हे जे इनॅक आहे ना ते आपल्या कम्प्युटरचं सगळ्यात आधीचं कम्प्युटर होतं. इथून पुढे ॲक्च्युअल कम्प्युटर्स नव्हते. हे जे होते ते काहीतरी वेगळ्या गोष्टीसाठी यूज करण्यात आलं होतं. पण हा जो आहे ना तो आत्ताच्या कम्प्युटरसारखा होता. त्याला स्क्रीन होती, त्याच्यामध्ये मेमरी होती, सगळ्या गोष्टी होत्या. फक्त त्रुटी अशी आहे की तो एवढ्या मोठ्या खोली एवढा होता. आपण तो जिथे आहे तिथे जाऊन आपण तर नॉर्मल पर्सन नव्हतो यूज करत, ते कंपनी रेलेव्हंट होतं, मोठे मोठे बिझनेसमॅन्स यूज करत होते. बट इट वॉज फर्स्ट इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर. आणि कोणी बनवलं होतं? मॅकॉले आणि इकार्टनी. ठीक आहे. एकदा ऑनलाईन विद्यार्थ्यांचं पाहू द्या मला. काही डाऊट्स असतील तर विचारा बरं का. हां, तर इनॅक महत्त्वाचा आहे, त्याचा फुल फॉर्म महत्त्वाचा आहे. लक्षात आहे का फुल फॉर्म? इलेक्ट्रॉनिक न्यूमरिकल इंटिग्रेटर अँड कम्प्युटर. नोट्समध्ये मी दिलेला आहे. ठीक आहे. पुढे आला मग याच्याहून प्रेरित पुढची गोष्ट आली EDSAC, इलेक्ट्रॉनिक डिले स्टोरेज ऑटोमॅटिक कम्प्युटर. आता इथून पुढे कम्प्युटर्स बनायला चालू झाले. ठीक आहे. याच्यामध्ये हे फर्स्ट इंटरनल मेमरी, म्हणजे आधीच्या कम्प्युटरमध्ये मेमरी शॉर्ट टर्म होती. जसं आत्ता आपण रॅम आणि रॉम म्हणतो, याच्यामध्ये मी तुम्हाला मेमरीमध्ये शिकवणार आहे की शॉर्ट टर्म कोणती आहे, लाँग टर्म कोणती आहे, कॅश मेमरी, सगळ्या गोष्टी बघणार आहे. पण ह्या इनॅकमध्ये मेमरी जी होती ना, ती जर तुम्ही PC बंद केला तर तुम्ही ज्या गोष्टी करत होते किंवा जे तुम्ही स्टोअर केलेलं होतं, एखादी वर्ड फाईलवर तुम्ही काम करत होते, PC बंद केलं, वर्ड फाईल चालली गेली. वर्ड फाईल तर नव्हती, पण मी सांगण्यासाठी सांगते. ठीक आहे. इथे मेमरी नव्हती, शॉर्ट टर्म होती. या EDSACमध्ये मेमरी आता फर्स्ट इंटरनल मेमरी चिप पण बनवण्यात आल्या आणि त्यामुळे याच्यामध्ये स्टोरेज खूप मोठा होता. ठीक आहे. याच्यावरती क्वेश्चन एवढाच येऊ शकतो, एकतर फुल फॉर्म किंवा याच्यामध्ये इंटरनल मेमरी होती. इनॅकमध्ये इंटरनल मेमरी नव्हती. आणि त्यानंतर युनिव्हर्सल ऑटोमॅटिक कम्प्युटर हा खूप महत्त्वाचा आहे. युनिवॅक म्हणतो आपण याला. आणि इथून पुढे आपण नॉर्मल लोक कम्प्युटर घ्यायला चालू झालं. म्हणजे हेच कम्प्युटरची ही जनरेशन होती ज्याच्यापासून आपण कम्प्युटर्स घ्यायला चालू केलं. म्हणजे नॉर्मल कस्टमर्स मार्केटमध्ये परचेससाठी अवेलेबल इथून चालू झाले. ठीक आहे. जनरेशन्स कळाल्या आहेत का? काही डाऊट आहे जनरेशनमध्ये? याच्यावरतीच जर तुम्ही, आता तर तुम्ही बॅचचे स्टुडंट्स आहे, मला तुम्हाला काही सांगायचं नाही. आता मी जे सांगते ते तळतळीने सांगते. जर तुम्ही लाईव्ह सेक्शनमध्ये गेले यूट्यूबच्या, तर माझा आणि सरांचा व्हिडिओ आहे. 10 ऑगस्टला जो पेपर झाला होता तो मी विथ एक्सप्लेनेशन ह्याच स्लाइड्स दाखवून
या स्लाईडमध्ये अजून आता मी जास्त गोष्टी टाकलेल्या आहेत, बट जुन्या स्लाईड्सच आताही लेक्चरमध्ये चालू आहेत. तर या स्लाईड्समधनंच 9 क्वेश्चन्स आले होते. हे आहेत ते पास्कल लाईन. असं होतं, याच्यामध्ये इनपुट व्हायचा. पास्कल लाईन कोणी केलं होतं? पास्कल. कशासाठी होतं? नॉर्मल मेकॅनिकल कॅल्क्युलेटर म्हणू शकतो आपण याला. ॲनालिटिकल इंजिन इथे लिहिलेलं आहे, ठीक आहे. पंचमार्क सिस्टीम कोणी केलं होतं? हां, कशासाठी होतं? US जनरल इलेक्शनसाठी काढलं होते. याच्यामध्ये ना वोट स्टोअर झाले होते पंचमार्कसाठी. आन्सर बरोबर आहे, रिजवान, श्रद्धा बरोबर. हे इनॅक आहे, एवढं मोठं खोली एवढं कम्प्युटर होतं, ठीक आहे. हां, सोडवा. उजेर सगळ्यांचं, तुमचं पण? सी. ओके, बरोबर, सगळ्यांचं बरोबर. उजेर, धनराज, ठीक आहे ना? ओके, नीता, दत्तात्रय, सगळ्यांचं बरोबर आहे. नाही आलं? नन का? पास्कल नाही आहे, हे सी पण नाही आहे, मग कोण आहे? राईट, ठीक आहे. मला वाटलं तुम्हाला कन्फ्युजन होईल म्हणून सगळे नावं दिले मी. ठीक आहे. याचं उत्तर द्या. हां, हरमन बरोबर आहे. श्रद्धा सी म्हणताय की इनॅक होतं. मेघा 5A, सगळ्यांचं ए आहे का? 5चं ए आहे. शैलेश आणि प्रतीक, तुमच्या दोघांचं आणि प्रथमेश. हां, प्रथमेश, शैलेश आणि आय गेस अजून एक कोणीतरी आहे. हे आत्ताच्या कम्प्युटर सारखं होतं, पण ह्या खोली एवढं, म्हणजे तुम्ही जर घरात असाल तुमच्या तर खोली एवढं होतं, ते आपण घेऊन फिरू नव्हतो शकत. हे नाही आहे फर्स्ट, हे आहे. ठीक आहे, ओके प्रतीक, चालेल. आता ह्या 4-5 गोष्टी मी मागच्या वेळेसही सांगितल्या होत्या की ह्या महत्त्वाच्या आहेत. आता तुम्ही ह्या 4 गोष्टी पाठ करून घ्या. पहिली गोष्ट आहे, फर्स्ट कम्प्युटर प्रोग्राम वॉज डेव्हलप्ड बाय लेडी ॲडा ऑगस्टा. यांनी प्रोग्राम डेव्हलप केला होता, कम्प्युटर नाही बरं का, प्रोग्राम. वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतात, तसं प्रोग्राम डेव्हलप केला होता. आणि त्या स्टुडंट होत्या चार्ल्स बॅबेजच्या, ठीक आहे. चार्ल्स बॅबेज तोपर्यंत वारून गेले होते. त्यांना माहिती नव्हतं की त्यांनी जे ॲनालिटिकल इंजिन काढलं होतं त्याला यूज करून नंतर कधीतरी भविष्यात कम्प्युटर आला आणि कम्प्युटरमध्ये प्रोग्राम्स पण आहेत वेगवेगळे, हे त्यांना माहिती नव्हतं, ठीक आहे. 2 डिसेंबर जे आहे ना, इज ऑब्झर्व्ड ॲज कम्प्युटर लिटरसी डे. काय असतो कम्प्युटर लिटरसी डे? ऑल ओव्हर वर्ल्ड, नॉट ओन्ली इन इंडिया. काय असतो? हां, राईट. म्हणजे एखाद्याला फायनान्शियल लिटरसीचा पण प्रोग्राम आहे गव्हर्नमेंटचा. म्हणजे काय की बाबा बँकेत खातं कसं उघडायचं किंवा ATMमधनं पैसे कसे काढायचे, सगळं मनी रिलेटेड लिटरसी. तशीच कम्प्युटरची लिटरसी, की कम्प्युटर चालू कसं करायचं, जे आता आपलं चालू आहे. चालू काय करायचं तर माहिती आहे तुम्हाला, पण स्टोरेज, CPU, मॉनिटर वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्याचा लिटरसी डे 2 डिसेंबरला असतो. नॉट ओन्ली इन इंडिया, पूर्ण वर्ल्डमध्ये. फर्स्ट कम्प्युटर मेड इन इंडिया वॉज सिद्धार्थ, मॅन्युफॅक्चर्ड बाय इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. हे जरी आलं तरी तुम्ही आन्सर द्यायचं, शॉर्ट फॉर्म किंवा लॉंग फॉर्म दोन्ही आलं तर तेच आहे. मॅम ठीक आहे. द फर्स्ट कम्प्युटर इन इंडिया वॉज, हे जे आहे ना सिद्धार्थ, हा इन्स्टॉल केलेला आहे आत्ता पण पोस्ट ऑफिस ऑफ बेंगलोरमध्ये. किरण शिंदे बॅचचे स्टुडंट्स आहेत का? कारण आज ओपनमध्ये पण दिलेलं आहे.
जर बॅचचे स्टुडंट असाल तुम्ही तर लेक्चरनंतर लगेच तुम्हाला नोट्स मिळून जातात. उद्या MCQ मिळतील. बाकी जे बॅचचे स्टुडंट्स नाही आहे त्यांना नाही आहे. हे लेक्चर बघा तुम्ही, मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स येतील तुमच्या चांगल्यासाठी आज लेक्चर दिलेलं आहे. ठीक आहे, पुढे आता याच्यावरती क्वेश्चन आला होता. PYQ बघितले आहेत का तुम्ही? 23चा 25चा पेपर बघितले आहेत का? काय याच्यामधनं सांगा बरं कशावर क्वेश्चन आला होता. आणि हीच स्लाईड तुम्हाला लाईव्ह सेक्शनमध्ये गेल्यावरती दिसेल. थर्ड जनरेशन. आणि श्रद्धा काय ते फुल फॉर्म सांगा. व्हॅक्यूम ट्यूब म्हणायचं आहे का तुम्हाला? व्हॅक्यूम ट्यूबवर नव्हता आला, ट्रान्झिस्टर्सवर आला होता. इंटिग्रेटेड सर्किट्स, हो याच्यावर पण आला होता. चला आता जनरेशन्स, जे मी तुम्हाला सांगितलं ना, आधी आपण डिव्हायसेसबद्दल बघितलं की कम्प्युटर, जसं आपण स्टोनेजपासून आपण सेपियन झालो, होमोसेपियन झालो, जसं आपलं इव्होल्युशन झालं तसं कम्प्युटरचं झालं. बट आता जेव्हा एकदा इनॅक बनलं, इनॅकपासून पुढे तर आता कम्प्युटरच्याच जनरेशन्स आहे. आता जनरेशन्स बघतोय आपण. फर्स्ट जनरेशन 1942 1956 होती, कामाचं नाही आहे. हे कोणत्याच जनरेशन म्हणजे वेळ येणार नाही आहे तुम्हाला. फर्स्ट त्याच्यामध्ये कोणती टेक्नॉलॉजी वापरली होती खूप महत्त्वाचं आहे. मागच्या वर्षी टेक्नॉलॉजी विचारली होती. की फीचर्स काय त्याचे, आणि खूप याच्यामध्ये मी सांगते एक्झाम्पल्स कोणते महत्त्वाचे, बट याच्यामध्ये 50% गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सगळे एक्झाम्पल्स पाठ नाही करायचे, सगळ्या कम्प्युटर्सची नावं पाठ नाही करायची आपल्याला. आता अजून एक गोष्ट लक्षात घ्या, फर्स्टपासून जसं आपण फिफ्थपर्यंत येऊ ना, तसं कम्प्युटर मॉडर्न होत जाणार आहे. म्हणजे मोठ्यापासून छोटं होत जाणार आहे. मेमरी कमी असल्यापासून जास्त होत जाणार आहे. कॉस्ट आधी जास्त असणार आहे, मग कमी होत जाणार आहे. अजून पुढे कोणी नाही आहे 6th जनरेशन, पण कोणी म्हटलं 6th जनरेशन कम्प्युटर कसं असेल, तर तुम्ही म्हणायचं खूप कॉस्ट इफेक्टिव्ह असणार आहे, खूप छोटं असणार आहे, एखाद्या वेळेस मी पॉकेटमध्ये घेऊन फिरू शकेल असं कम्प्युटर असणार आहे. ठीक आहे. फर्स्ट जनरेशन, याच्यामध्ये कोणती टेक्नॉलॉजी यूज केली होती? व्हॅक्यूम ट्यूब्स यूज केल्या होत्या. कशासाठी? जेव्हा मी इन्स्ट्रक्शन देत आहे कम्प्युटरला की बाबा मी एखाद्या फोल्डरमध्ये गेले आणि त्या फोल्डरमधनं एखादा व्हिडिओ प्ले कर, हे मी माऊसद्वारे इन्स्ट्रक्शन दिलं. ते इन्स्ट्रक्शन माझ्या थ्रू कम्प्युटरमध्ये कसं जात होतं? या व्हॅक्यूम ट्यूब्स थ्रू. आणि कम्प्युटरमध्ये मेमरी कशावरती बेस्ड होती? मॅग्नेटिक ड्रम्सवर. आत्ता मेमरीसाठी काय? मदरबोर्ड आहे. तेव्हा हे ड्रम्स होते, मॅग्नेटिक ड्रम्स होते, मोठे असायचे हे. कारण की याचं एक्झाम्पलच बघा, इनॅक आहे. इनॅक मी तुम्हाला सांगितलं होतं खूप मोठं होतं. तर हे ड्रम्स त्याच्यामुळेच मेमरीसाठी खूप मोठे होते. खूप मोठे कम्प्युटर होते हे, व्हेरी लार्ज. खूप स्लो चालायचे, कारण की आत्ताच तर त्याचं इन्व्हेन्शन झालं आहे म्हणून स्लो होते ते. खूप एक्सपेन्सिव्ह होते, बिझनेस पर्सन पण नाही वापरायचे. ठीक आहे. हाय पॉवर युसेज, खूप जास्त इलेक्ट्रिसिटी लागायची आणि फक्त मशीन लँग्वेजवर चालायचे. आता मी तुम्हाला मशीन लँग्वेज किंवा हाय लेवल लँग्वेज, लो लेवल लँग्वेज सगळं शिकवणार आहे. पण मशीन लँग्वेज म्हणजे काय, इथे पॉईंट आला आहे म्हणून सांगून देते. कम्प्युटरसोबत आपण जो संवाद करतो ना, तो फक्त बायनरीमध्ये होतो. म्हणजे मी जर टाकलं 5 + 3 = वॉट, तर कम्प्युटर त्या 5ला 5 नाही धरत, 3ला 3 नाही धरत. ओन्ली बायनरी. म्हणजे कोणती लँग्वेज? 0 and 1. राईट. तो 5ला त्याच्या हिशोबाने 0 1 0 1 काहीही करू शकतो. त्याच लँग्वेजमध्ये आधी कम्प्युटर चालायचे. नाही कळालं का कोमल? हां, आपण लँग्वेजेसमध्ये शिकणार आहे. म्हणजे कम्प्युटरची स्वतःची भाषा असते. आपण त्याच्याशी काहीही, समजा मला ही वेबसाईट बनवायची आहे संगमची, तर मी असं नाही म्हणू शकत की बाबा एक लॉग इन पेज बनवलेला आहे. ते बोलत असताना कम्प्युटरला ते कोडर लोक करतात की बाबा ते काहीतरी कोड टाकतील आणि तोच कोड त्या कम्प्युटरला कळतो. आपण किती जरी शिकलो तर आपण ती वेबसाईट बनवू नाही शकत, कोडर लोक बनवू शकतात. तरी ही पण मशीन लँग्वेज नाही आहे जी मी तुम्हाला सांगितली. ही हाय लेवल लँग्वेज आहे, ही थोडी सोपी असते. पण मशीन लँग्वेज जी आहे ना, ती आपण शिकूच नाही शकत, ती कम्प्युटरचीच लँग्वेज असते. लँग्वेजेसमध्ये कळून जाईल तुम्हाला. ठीक आहे. इनॅक हे मी तुम्हाला सांगितलं होतं, आणि मार्क 1 हे सगळे या कम्प्युटरचे प्रकार आहेत. ठीक आहे. आता सेकंड जनरेशन होतं, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन आला होता. इथे ट्रान्झिस्टर्स वापरायचे, म्हणजे मेमरीसाठी पण आणि इन्स्ट्रक्शनसाठी पण वेगवेगळे ट्रान्झिस्टर. आता तुमचं काम आहे आज घरी जाऊन बघायचं की ट्रान्झिस्टर्स कोणत्या मेटलपासून बनलेले होते. मला उद्या सांगायचं 100%. आणि हे मी तुम्हाला ह्यावेळेस ॲड करून दिलेलं आहे, कारण जर तो क्वेश्चन आला होता तर ते कोणी इन्व्हेंट केलं असा क्वेश्चन पण येऊ शकतो. बेल लॅबोरेटरीज म्हणून एक कंपनी होती US ला, त्यांनी हे ट्रान्झिस्टर्स बनवलेले आहेत.
आता ऑब्व्हियसली जसं जसं आपण खाली येणार आहे तसं तसं फास्टर होणार आहे, मोर रिलायबल दॅन व्हॅक्यूम ट्यूब्स. या ट्यूब्स काय होत्या, तुम्ही जर घरी आधी टी व्ही वगैरे बघितला असेल तुमचा, तर असा टी व्ही असायचा आणि मागे एवढा मोठा असा तो हे असायचा, आणि आपण शिफ्टिंगच्या वेळी पण तो अल्लाट ठेवायचो की ट्यूब फुटून नको जायला, हो ना. तर त्या ट्यूब तितक्या रिलायबल नव्हत्या, धडधड आपटलं की ते फुटून जायचं. आता ट्रान्झिस्टरमुळे काय झालं, ती ट्यूब निघून गेली, त्याच्या जागी हे ट्रान्झिस्टर आलं, चपटा होऊन गेला आता, म्हणजे म्हणूनच साईज कमी झाली आता, हो की नाही. ॲट द सेम टाईम हां, आता हे या कम्प्युटरशी निगडीत नाही आहे, पण 1956च्या वेळेसच मॅग्नेटिक डिस्क आणि मॅग्नेटिक टेप्सचं इव्होल्युशन झालं. डिस्क म्हणजे कोणत्या, फ्लॉपी डिस्क तुम्ही बघितल्या असतील, एक्सटर्नल हार्ड डिस्क म्हणतो आपण ज्याला, त्याच्यामध्ये मेमरी स्टोअर करून ठेवू शकतो. आणि टेप म्हणजे तुमच्या काळात होतं का मला माहिती नाही, पण एक असं साऊंड सिस्टीम असायची, त्याच्यामध्ये टेप टाकायचो, ती पट्टी होती, ठीक आहे. तर ह्या दोन गोष्टी ह्याच वेळेस याचं निर्मिती झाली होती, आणि त्या स्टोरेज डिव्हायसेस म्हणून आहेत. त्या टेपमध्ये आपण गाणे भरून आणायचो, स्टोरेजच आहे तो. आता आपण पी सीमध्ये ऐकतो, फोनमध्ये ऐकतो, बट मॅग्नेटिक डिस्क आणि टेप्स कधी आलं, सेकंड जनरेशन जेव्हा कम्प्युटरची चालू होती ना, तेव्हाच याचं पण इव्होल्युशन झालं. एक्झाम्पल्स याचे लक्षात ठेवायची गरज नाही आहे, बट हे एक लक्षात ठेवा की त्यावेळेला प्रोग्रामिंग लँग्वेजची पण डेव्हलपमेंट झाली होती. आणि फ्रोट्रॅन आणि कोबॉल हे दोन प्रोग्रामिंग लँग्वेज. त्याचंच तर सांगते मी अच्छा, डायरेक्ट याचं इन्व्हेन्शन टेप झाली तेव्हाच झालं असणार आहे, ती चॉकलेटी कलरची ना, तेव्हाच झालं असणार आहे त्याचं. आणि तुम्हाला असं येणार नाही टेप कधी झाली हेच येणार आहे. टेपच्या जसं आता आपण काय बघतोय, कम्प्युटरचं इन्व्हेन्शन, आपण हे थोडी बघतोय कीबोर्डचं इन्व्हेन्शन कधी झालं, माऊसचं कधी झालं, तो क्वेश्चन पण कधीच येणार नाही. कम्प्युटरचा येईल 100%, ठीक आहे. आणि ह्या ज्या टेप्स होत्या ना, त्या आयर्न ऑक्साईडच्या बनलेल्या होत्या, ओके, ठीक आहे. ह्या लँग्वेजेसवरती क्वेश्चन येईल बरं का, हे याची गरज नाही आहे, एक्झाम्पल्सची गरज नाही आहे. प्रोग्रामिंग लँग्वेज पण यावेळी फर्स्ट प्रोग्रामिंग लँग्वेजेस ह्या आहेत, ह्या दोन, आणि ह्या ऑप्शनमध्ये आल्या होत्या. मागच्या वर्षी तुम्हाला एक क्वेश्चन होता, त्याच्या ऑप्शनमध्ये ह्या दोन्ही लँग्वेज आल्या होत्या. फर्स्ट मशीन लँग्वेज आहे, राईट, ही फर्स्ट मशीन लँग्वेज. पुढे थर्ड जनरेशन आता आपण बघू, हे अगेन कामाचं नाही आहे. इथे इंटिग्रेटेड सर्किट्सचं आता डेव्हलपमेंट झाली. इंटिग्रेटेड सर्किट्सवर मागच्याच वर्षी क्वेश्चन होता की थर्ड जनरेशनमध्ये काय वापरत होते. ऑप्शन होते व्हॅक्यूम ट्यूब्स, थर्ड ऑप्शन होतं हे ट्रान्झिस्टर्स, फोर्थ ऑप्शन होतं इंटिग्रेटेड सर्किट्स, आणि फोर्थ काहीतरी थर्ड काहीतरी होतं, बट हे फोर्थ नंबरवर होतं एवढं मला माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला सांगते हे इंटिग्रेटेड सर्किट्स JS किल्बी, हे पण US चे आहेत, यांनी इंटिग्रेटेड सर्किट्सची डेव्हलपमेंट केली होती. आता हे अगेन अजून स्मॉलर साईजमध्ये होते, मोर स्पीड येत होती आणि खूप जास्त लोअर कॉस्ट होती. आता इथून पुढे हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायची गरज नाही आहे. द फर्स्ट कम्प्युटर लँग्वेज डेव्हलप्ड वॉज, हां शैलेश बरोबर आहे क्वेश्चन, हे त्याचा आन्सर होतं. कधीचा आहे आणि तो क्वेश्चन 23चा किंवा 25चा, दोघांपैकी एक आहे. इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की इथून पुढे म्हणजे 1964 जेव्हा इंटिग्रेटेड सर्किट्स आले तेव्हापासून मास युसेज वाढला कम्प्युटर्सचा. मास म्हणजे तुमच्या माझ्यासारखे लोकही आता कम्प्युटर घ्यायला लागले. का? कारण की लोअर कॉस्ट झाला, स्पीड छोटी झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं स्मॉलर साईज झाली. ठीक आहे, थर्ड जनरेशन बघितली. काही डाऊट आहे थर्डपर्यंत? 10 ऑगस्टचा आहे ना, बरोबर आहे. आता फोर्थ जनरेशन आहे मायक्रो प्रोसेसर्स. इथे आता मायक्रो प्रोसेसर्स म्हणजे अजून छोट्या छोट्या चिप्स प्लस एका चिपमध्ये तुम्ही वेगवेगळ्या मेमरीज ठेवू शकता. जसं तुम्ही मदरबोर्ड जरी घेतला ना, तर मदरबोर्डवरती तुम्हाला इनपुट डिव्हायसेसचे पण इन्स्ट्रक्शन जाऊ शकतात, आउटपुट डिव्हायसेसचे पण जाऊ शकतात आताच्या गोष्टीमध्ये. तसंच हा जो मायक्रो प्रोसेसर आहे तो खूप छोटा आणि त्याच्यामध्ये अल्ट्रा लार्ज स्टोरेज कॅपॅसिटी होती, अजून छोटं झालं आता. पर्सनल कम्प्युटर्स पोर्टेबल म्हणजे इकडून तिकडे आपण नेऊ शकतो, अजून पॉवरफुल झाले. आणि याचं एक्झाम्पल आहे आत्ताचे सगळे कम्प्युटर. आत्ता आपण जे वापरतोय ना, आपण फोर्थ जनरेशनमध्येच आहे. माझा, तुमचा, सगळ्यांचा कम्प्युटर, हा PC सगळे फोर्थ जनरेशनमध्ये. इथून पुढचं जे आहे ते फिफ्थ जनरेशन आहे आणि याचं की फीचर आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. असा तुम्हाला MCQ येऊ शकतो की
फिफ्थ जनरेशनचं काय की फीचर आहे, तर फक्त AI, त्यानंतर क्वांटम कम्प्युटिंग. क्वांटम माहिती आहे का कुणाला? आपण शिकणार आहे, पण काही माहिती आहे का क्वांटमबद्दल? नाही माहिती क्वांटम कम्प्युटिंग. जसं तुम्ही बायनरी म्हटले ना, एका वेळेला 0 आणि 1 हे दोनच करू शकतं, तर क्वांटम कम्प्युटिंगमध्ये 2 क्युबिट्स असतात. ते फक्त 0 आणि 1 नाही, एकाच वेळेला 0 1 दोन्ही पण प्रोसेस करू शकतात. क्वांटम कम्प्युटिंगमध्ये येऊन जाईल. कोमल, जास्त टेन्शन नको घेऊ. हां, तर आता याचे फीचर्स काय? आपण सिरी म्हणू शकतो, ChatGPTला काही विचारू शकतो. सगळ्या गोष्टी ज्या AIमध्ये चालू आहे ना, ते याचे फीचर्स आहे. जर तुम्ही BNS पाहिलं असेल, आत्ता जो नवीन ॲक्ट निघालेला आहे, तर त्याच्यामध्ये पण एखाद्या गुन्हेगाराचा आपण व्हॉईस पण रेकॉर्ड करून ठेवू शकतो, फेशियल, त्याचे पूर्ण फीचर्स, एव्हरीथिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळेच पॉसिबल आहे. क्युबिट्स, बरोबर आहे श्रद्धा. बरं, हे कळालं आहे. एकदा शॉर्टमध्ये वाचा. आता मी याच्यावर MCQs विचारणार. ऑप्शन काय काय होते? पायथन होतं का? पायथन असू शकतं त्याचा आन्सर. सगळ्यात जास्त अवघड आणि सगळ्यात जास्त AIची यूज झालेली लँग्वेज पायथन असते. लाईव्ह लेक्चर्स सगळे गुगल मीटवरच होतात आणि मग हे विद्यार्थ्यांना रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये वेबसाईटवर मिळतात. फॉर्टन, कोबॉल याच्यातून चाललं जाईल. D पाहिजे मोस्ट प्रोबॅबली, किंवा मग C++ पाहिजे, कारण C++ पण हाय लेवल लँग्वेज आहे. फॉर्टन आणि कोबॉल तर नाहीच राहणार. C++च आन्सर राहील 100%. बघा, एकदा चेक करा आणि लेक्चरमध्येच सांगा मला शैलेश. C++ राहील. हां, झालं होतं का तुमचं? रिव्हिजन झाली ना? चला, शुभम तेच आहे ना आन्सर? ओके, थँक्स फॉर कन्फर्म. हू इज नोन ॲज फादर ऑफ कम्प्युटर? हू इज नोन ॲज फादर ऑफ मॉडर्न कम्प्युटर? ठीक आहे, ओके. दत्तात्रय बी नाही आहे, एच आन्सर आहे. योगेश बी नाही, एच आहे. कम्प्युटर्स बेसिक आर्किटेक्चर वॉज डेव्हलप्ड बाय? श्वेता, कोमल, काय? बी सांगा ना, हात करा तुम्ही. नहीं येते का? उज़ैर, अच्छा मराठी समझती है क्या आपको? हाँ, अगर नहीं समझा तो मैं हिंदी में भी बात कर सकती हूँ. टूचा आन्सर काय देत आहे? सगळे बी देत आहे. प्रसादनी ए दिलंय. तुम्ही सांगा ना, कोणीच नाही दिलं. धनराज, काय आन्सर तुमचं? ए. तुमचं काय? हो, तुमचं निखिल? ए. श्वेता, कोमल? बी. बेसिक आर्किटेक्चर मी तुम्हाला स्टोरी पण सांगितली. ॲनालिटिकल इंजिन यांनी बनवलं, इथून चार्ल्स बॅब, म्हणूनच यांना फादर ऑफ कम्प्युटर म्हणतात. हे तर कॅल्क्युलेट करायची गोष्ट होती, यांना आपण बघितलेलंच नाही आहे. बीचा आन्सर यायचं. मुद्दामून फिरवून दिलं. चार्ल्स बॅबेज का महत्त्वाचे आहेत? कारण की एकदा आला तर आजूबाजूला कसाही क्वेश्चन येऊ शकतो. मग लेडी ऑगस्टा यांची स्टुडंट होती, मग तिने त्या कम्प्युटरला डेव्हलप, म्हणजे तिनेच नाही केलं, बट शी वॉज अमंगस्ट दोज, पण तिने प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलप केली नंतर. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फिफ्थ जनरेशन कम्प्युटर इज? हां, फक्त श्रद्धाचं आणि प्रतीकचं आणि सायलीचं. ओके, बाकी सगळे जे बी देत आहे, बी इज नॉट इनकरेक्ट, बट डी जास्त करेक्ट आहे. सेकंड पक्का? इथे जर मी कोबॉल टाकलं तर धनराज? इथे जर मी कोबॉल टाकलं तर? आणि जर इथे मी C++ किंवा पायथन टाकलं तर? मग कोणती जनरेशन येईल?
फोर्थ किंवा फिफ्थ. ठीक आहे, याचा अर्थ फोर्थ जनरेशन C++ वर्क करू नाही शकत असं नाही आहे. आपण C++ आपल्या कम्प्युटरवरती यूज करू शकतो, पायथन पण करू शकतो. हां, फोर्थ और फिफ्थ जर C++ किंवा पायथन आलं तर. ठीक आहे, आता इथून पुढे हा पण अगेन क्वेश्चन होता तुम्हाला, खूप महत्त्वाचा आहे. टाईप्स ऑफ कम्प्युटर, म्हणजे कम्प्युटर तर हाच कम्प्युटर असतो, बट अजून तुम्ही जर बघितलं असेल की तुम्ही परीक्षेला जाता तर तुम्हाला स्मार्ट वॉच नाही वापरू देत, त्याला पण कम्प्युटरमध्ये आपण गृहीत धरतो. का? कारण की अशी गोष्ट जी स्क्रीनवरती काहीतरी डिस्प्ले करू शकते. तसं बघितलं तर फोनला पण कम्प्युटरमध्ये आपण घेतो. ठीक आहे, वेगळे वेगळे आपण टाईप्स बघणार आहेत, सुपर कम्प्युटर, मायक्रो कम्प्युटर वगैरे. त्याच्यामध्ये मायक्रो कम्प्युटरमध्ये तुमचा टॅब किंवा फोन ह्या पण गोष्टी येतात. ज्याला स्क्रीन असते त्याला आपण कम्प्युटर म्हणतो. ठीक आहे, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. आय थिंक तुम्हाला हायब्रिड कम्प्युटरवर क्वेश्चन आला होता. ठीक आहे, तर आता आपण हे तिन्ही गोष्टी नीट बघू. एखाद वेळेस आपल्याला याच्यावर येऊ शकतो किंवा याच्यावर येऊ शकतो. ॲनालॉग कम्प्युटर काय असतो हा? जर तुम्ही गाडी चालवत असाल, तुमच्या गाडीला स्पीडोमीटर असतं किंवा थर्मामीटर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात, किंवा एखादं पाण्याची टाकी असेल, जायकवाडी धरण असेल, तर तिथे आपल्याला न्यूजपेपरवरती येतं की बाबा आता पाण्याची पातळी एवढी झालेली आहे. त्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना, त्याला आपण ॲनालॉग कम्प्युटर म्हणतो. का? याचं स्पष्टीकरण असं आहे की इथे कंटिन्युअसली डेटा येत राहतो. म्हणजे तुम्ही जर स्पीड आता 20 केली तर तिथे 20 दिसणार आहे, 40 केली तर 40 दिसणार आहे, तुमच्या एक्सिलेटरवरती तिथे स्पीड दिसते. अशा कम्प्युटर्सला आपण ॲनालॉग कम्प्युटर म्हणतो. एक्झाम्पल्स, ECG मशीन, आपल्याला इथे ते गोळे लावतात आणि त्या वेळेला दिसतं. तुम्ही हार्टबीट जशी तुमची चालू आहे तो फ्लो येतो, इनकमिंग येते आणि तुम्हाला आउटसोर्स दिसतो. हे ॲनालॉग कम्प्युटर असतात, म्हणजे वन डायरेक्शननीच चालतात. बोला, रिअल टाईममध्ये चालतात, वन डायरेक्शननीच चालतात, दुसरी डायरेक्शन नाही. म्हणजे ते तुम्हाला काही दुसरं सपोर्ट करत नाही त्याच्यावरती, फक्त डेटा घेतात आणि शो करतात. याला ॲनालॉग वन टाईप, एका बाजूनीच फक्त डेटा जाते असं म्हटलं जातं. आता डिजिटल कम्प्युटर म्हणजे आपले कम्प्युटर वर्क्स विथ डिस्क्रीट बायनरी डेटा. अगेन बायनरी जेव्हा आलं ना कोमल, तर 0 आणि 1 कम्प्युटरची भाषा आहे. बायनरी लँग्वेज कम्प्युटरची भाषा आहे 0 आणि 1मध्ये. म्हणजे जर मी असं टाईप करत आहे कम्प्युटरवर बायनरी डेटा, मला डोळ्यांनी बायनरी दिसतंय, पण कम्प्युटर त्याला त्याच्या बॅक सिस्टीममध्ये त्याची भाषा असेल. B म्हणजे 0 असेल, त्याच्यासाठी I म्हणजे 1 असेल, अगेन N म्हणजे 1 असेल, तो 01 01 01 मध्येच सगळा डेटा प्रोसेस करतो. तर आपले जे डिजिटल कम्प्युटर आहेत ते हे आहेत, लॅपटॉप, PC, सगळ्या गोष्टी. ठीक आहे, डिजिटल म्हणजे काय? आपण डेटा टाकतोय, तो प्रोसेस करतोय आणि तो इनपुट देतोय, स्टोअर पण करून ठेवतोय, हे डिजिटल आहे. इथे आपण डेटा टाकतोय, तो काहीच स्टोअर नाही करत आहे, तो काहीच त्याला प्रोसेस करत नाही आहे. जेवढ्या पाण्याची पातळी आहे तो तेवढीच दाखवू लागला. या दोघांचं मिळून सगळ्यात महत्त्वाचं आहे हायब्रिड कम्प्युटर. आता याच्यामध्ये कसं होतं, कंटिन्युअसली डेटा तर येतो, प्लस तो डेटा प्रोसेस पण होतो आणि तो डेटा डिजिटली पण दाखवला जातो. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही कधी ICU पेशंटला बघितलं असेल तर त्याची कंटिन्युअसली हार्टबीट एका बोटामध्ये आय गेस ऑक्सिजनचं असतं, त्यानंतर इथे हाताला त्या BP असतं. ते कंटिन्युअसली डेटा जात आहे, कंटिन्युअसली मॉनिटर होत आहे आणि बाजूला इथे लेफ्ट साईडला किंवा कुठे कम्प्युटर असतं आणि ते कंटिन्युअसली 2 2 2 वाजतं. म्हणजे काय झालं आहे, डिजिटल गोष्ट आहे ती, जी दिसतीये, प्रोसेस करते आणि कंटिन्युअसली हार्टबीट प्लस BP दिसू लागला आहे. ॲनालॉग आणि डिजिटलचं मिक्सचर असतं हायब्रिड कम्प्युटर. याच्यावर क्वेश्चन आला होता. आता आला तर एखाद वेळेस तुम्हाला एक्झाम्पल काय आहे हायब्रिड कम्प्युटरचं हे विचारतील, नाही तर याच्यावर क्वेश्चनच येणार नाही. या दोघांपैकी एकावर 100% येऊ शकतो. म्हणजे हे फेवरेट टॉपिक असतात, कोणत्याही परीक्षेचे फेवरेट टॉपिक आधी बघून घ्यायचे आणि मग त्याच्या आसपासचेच क्वेश्चन्स नेहमी येत असतात. हे कळालं आहे का? याच्यात काही रिपीट करू का? विच इज सुपर कम्प्युटर. ऑप्शन्स होते का मग त्याला? भारताचं म्हटलं तर परम राहणार आहे, कोणी बनवलं तर CDAC राहील. ऑप्शन्स सांगा. विच इज सुपर कम्प्युटर तर USचं वेगळं आहे, जगातलं पहिलं वेगळं आहे, भारताचं परम आहे. ठीक आहे, याच्यात काही डाऊट आहे? पक्का? काही रिव्हिजन करायची आहे का क्वेश्चन्स विचारायच्या आधी? ठीक आहे.
बोथ. अर्धवट आन्सर येते. ज्यांनी ए दिलंय ना, बघू द्या मला एकदा. हां, कोणाचा कोणता आन्सर आहे? उजेर सी, निखिल सी, सी सी डी, डी आहे का? सी. ऑनलाईनमध्ये योगेश, समीक्षा सी ना. कॅल्क्युलेटर नाही आहेत. कॅल्क्युलेटरमध्ये मी आत्ता त्याला डेटा दिला आणि कॅल्क्युलेटरमध्ये पुन्हा सांगते मी तुम्हाला, कॅल्क्युलेटर 5+3ला 5+3 घेत नाही, तो पण बायनरीमध्ये चालतो, तो मागे 0101 घेतो. बट कंटिन्युअस फिजिकल डेटा नाही. मी EC करेल, मी चालू करेल, मी ऑन ऑफ करेल, मी देईल त्याला आणि तो मला प्रोड्यूस करेल. हा कंटिन्युअसमध्ये येत नाही. आन्सर फक्त सी आहे. श्रद्धा बेटा चुकलं आहे ते. याचा आन्सर सी आहे बरं का. हां, काय सी? हेच मला पाहिजे होतं. हायब्रिडमध्ये पण होतं, पण इथे काय दिलं आहे? ओन्ली. याच्यामध्ये कंटिन्युअस पण आहे. अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या सोडवत असताना. जिथे ओन्ली आलं ना, तिथे कान तुमचे एकदम वट्टारले गेले पाहिजे. डिजिटल. डी आन्सर कोण देतं आहे बघू द्या. अच्छा, मी खूप खाली होते. सी 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 बरोबर आहे. सी सगळ्यांचं बरोबर आहे. डी कोणी नाही दिलं ना? ए कोणी दिलं आहे? ए कोण आहे हे? अच्छा नाही, आधीच नाही. विच स्टेटमेंट इज करेक्ट? थोडं लक्ष देऊन वाचा. वेळ घ्या, घाई करू नका. सर आले का? उजेर सी, निखिल सी सगळ्यांचं. डिजिटल कम्प्युटर्स मेजर्स कंटिन्युअस व्हॅल्यू डायरेक्टली. याच्या जागी काय यायला पाहिजे? ॲनालॉग यायला पाहिजे. ॲनालॉग कम्प्युटर यूज बायनरी कोड. डिजिटल कम्प्युटर हे बरोबर आहे. ॲनालॉग कम्प्युटर यूज ओनली 0 and 1, इट इज डिजिटल. ठीक आहे. आता टाईप्स ऑफ कम्प्युटर. आपण काय काय बघितलं आधी? कम्प्युटर बनायच्या आधी कुठून कुठून चालू झालं, म्हणजे आधी अबॅकस बघितलं, मग पास्कल लाईन बघितलं, असं करत करत इनॅक आणि युनॅकपर्यंत आपण आलो. त्यानंतर आपण जनरेशन्स बघितलं, अगेन इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण टाईप्स ऑफ कम्प्युटर, म्हणजे हे तर टाईप्स आहेत बट डिफरंट टाईप्स. आपला कम्प्युटर डिजिटल कम्प्युटरमध्ये येतो. आपण आता डिजिटल कम्प्युटरचे टाईप्स बघणार आहे. पण नॉर्मली कम्प्युटरचे काय टाईप्स असतात? ॲनालॉग, डिजिटल आणि हायब्रिड. आता या डिजिटल कम्प्युटरचे आपण टाईप्स बघणार आहे. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं सुपर कम्प्युटर. तुम्हाला 25मध्ये पण आलं होतं. सगळ्यात फास्टेस्ट कम्प्युटर कोणतं आहे असं आलं होतं. एक ऑप्शन होतं सुपर कम्प्युटर, एक होतं क्वांटम कम्प्युटर होतं वाटतं, अजून एक, आणि अजून 2 होते. आन्सर तुमचं सुपर. त्याच्या नावातच आहे सुपर. याचे फीचर्स बघू आपण. सगळ्यात पॉवरफुल असतं. आपल्या जनरल पब्लिकसाठी असतं का? बिझनेसमॅनसाठी पण नाही. दॅट इज व्हेरी करेक्ट. एकदम समजा गव्हर्नमेंटचं एक सुपर कम्प्युटर असू शकतं. गव्हर्नमेंटमध्ये समजा वेदर फॉरकास्टिंग डिपार्टमेंट आहे तर वेदरचं वेगळं, सेन्सेसवाले आहेत तर सेन्सेसचं वेगळं. पण मोठ्या लेवलवरती 10 lakhs of thousands of इन्फिनिटिव्ह यूज एका सुपर कम्प्युटरने होतं. आणि सुपर कम्प्युटर अगेन खूप मोठं असतं. एवढे मोठे असतात सुपर कम्प्युटर. जर तुम्हाला वेळ असेल कधी तर तुम्ही सोशल एक्सपेरिमेंट की काहीतरी मूवीचं नाव आहे, हो ना, पाहिलं आहे ना? तर त्याच्यामध्ये काय असतं, तुमच्यासोबत कधी असं झालं आहे का बघा, की तुम्ही इंस्टाग्रामवरती जर गेले आणि तुमच्या लाईफमध्ये आत्ता समजा कोणाचं तरी लग्न चालू असेल किंवा तुमच्या लाईफमध्ये भांडणं जरी चालू असतील, तुम्ही ब्रेकअपमध्ये असाल, तर तुम्हाला फीड्स पण तशा येतात. तर ॲक्च्युली आपल्या नावाचं म्हणजे श्वेता नावाचं एक सुपर कम्प्युटर ऑलरेडी इंस्टाग्रामकडे, अँड दॅट इज नॉट मी काहीतरी फेक करून नाही सांगत आहे, बट हे खरंच आहे. त्या सोशल एक्सपेरिमेंट मूवीमध्ये बघाल तुम्ही.
तुम्ही ज्या गोष्टी करत आहात ना, ज्या सर्च करत आहात, तुम्ही असं जरी म्हटलं की आज मला बिर्याणी खायची आहे, तर तुम्हाला फीडमध्ये बिर्याणी दिसायला लागून जाते. तर ते कसं काय आहे, हे असं सुपर कम्प्युटर ऑल नॉट ओन्ली इंस्टाग्राम, यूट्यूबवरती पण रिकमेंडेशनमध्ये तुम्ही बघाल, प्रत्येक सोशल साईटवर, फेसबुकवरती पण, सगळीकडे. ठीक आहे. तर हे सुपर कम्प्युटर्सच हे काम करतात, आपलं नसतं ना. बिझनेस पर्सनचं अंबानी पण असू द्या, तो पण सुपर कम्प्युटर वापरणार नाही. कोणाचं असतं, गव्हर्नमेंटचं, किंवा हे इंस्टाग्राम, मार्क झुकरबर्ग जर म्हटलं, त्याचं पर्सनल नाही बट कंपनीचं. ठीक आहे. मोस्ट पॉवरफुल, फास्टेस्ट आणि बिगेस्ट असतात. लार्ज इन साईज आणि लार्ज इन मेमरी कम्पेअर्ड टू ऑल अदर कम्प्युटर्स इन युनिवर्स ऑन दिस प्लॅनेट. कंटेन्स थाउजंड्स ऑफ मायक्रोप्रोसेसर्स. मी तुम्हाला सांगितलं कोणत्या जनरेशनमध्ये मायक्रोप्रोसेसर निघालं, आणि त्यामध्ये काय झालं, इनपुट आउटपुट डिव्हायसेसच्या सगळ्या गोष्टी आता छोट्या चिपमध्ये राहायला लागल्या. याच्यामध्ये एक मायक्रोप्रोसेसर नाही आहे, आपल्या लॅपटॉपमध्ये एक असतं, याच्याकडे थाउजंड्स ऑफ मायक्रोप्रोसेसर्स आहेत या कम्प्युटरमध्ये. आणि वर्ल्डमधलं फर्स्ट सुपर कम्प्युटर आहे CDC 6600. मला माहिती नाही, बघा एकदा यूट्यूबवर मिळेल का, बट खूप छान मूवी. आपण त्याच्यानंतर सोशल मीडिया वापरणंच बंद करून देतो, अशी मूवी आहे ती. इंडियामधलं खूप महत्त्वाचं आहे. मागच्या वर्षी मी म्हटलं होतं क्वेश्चन असा येईल की इंडियाचं सुपर कम्प्युटर कोणतं आहे, पण तो नाही आला. फास्टेस्ट कम्प्युटर इन वर्ल्ड कोणता आहे, तो आला. यावर्षी तरी हा क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. परम हे भारतातलं पहिलं आहे. मग परम शिवाय पण आहे, परम वेगवेगळ्या गोष्टी आहेत, परमच्या पुढे वेगवेगळ्या गोष्टी आहे, बट परम CDACनी बनवलेला आहे, CDAC पण म्हणतो आपण त्याला. आणि 1991मध्ये याचं वर्ष लक्षात ठेवायचं आहे का? हो, ठेवायचं आहे. कोणी बनवलेलं आहे, कोणता आहे आणि कोणत्या वर्षी, येऊ शकतो 100%. आणि सुपर कम्प्युटर कशासाठी यूज होतात, वेदर फॉरका, हे याचं नाही आहे बरं का उदाहरण, याचं नाही आहे. नॉर्मली सांगितलं आहे मी तुम्हाला की न्यूक्लिअर एनर्जी रिसर्चसाठी गोष्टी सांगितल्या मी, कशासाठी लागतं सुपर कम्प्युटर. परमशिवाय, परम प्रवेगा, परम उत्कर्ष, याचे एकदा बघून घ्या की कोणतं कशासाठी आहे. पण एवढं डिटेल तुम्हाला येणार नाही, ते राज्यसेवा लेवलचं क्वेश्चन आहे. तुम्हाला एवढाच येऊ शकतो, फास्टेस्ट कम्प्युटर जर रिपीट झाला तर भारतातला कोणता आहे, वर्ल्डमधला कोणता आहे, भारतातला कोणत्या वर्षी आला होता आणि कोणी डेव्हलप केलेला आहे. ठीक आहे. आणि त्याचं फीचर कशासाठी परम यूज होतं आहे. आता मेन फ्रेम कम्प्युटर्स, अगेन हे सुपर कम्प्युटर एवढे फास्टेस्ट आणि तेवढे एक्सपेन्सिव्ह वगैरे नाही, पण याचं काम सुपर कम्प्युटरला छोट्या प्रमाणात आणा. आता तुम्ही एक कंपनी आहे समजा जिओची, आणि तिथे थाउजंड्स ऑफ पीपल आहेत, वर्क करत आहेत. आता या थाउजंड्स ऑफ पीपलला एकत्र कनेक्ट करायचं आहे, म्हणजे समजा टेलिकॉलर्स असतील, PC ओपन केला की सगळ्यांच्या याच्यामध्ये सेम ॲप्लिकेशन, किंवा तुम्ही TCSच्या परीक्षेला जाल तर तुम्हाला सगळ्यांना थाउजंड्स ऑफ लॅक्स ऑफ स्टुडंटला सेम वेबसाईट दिसते किंवा सेम सॉफ्टवेअर दिसतं. तितक्याच वाजता परीक्षा चालू होते, तितक्याच वाजता बंद होते, आपोआप बंद होऊन जातं. समजा तुम्ही टिक केलेला आहे आन्सर, तर सगळ्यांना ग्रीन कलरच दिसतो, असं नाही की एकाला ब्राऊन दिसतो, एकाला ब्लॅक दिसतंय. ते सगळे थाउजंड्स ऑफ कम्प्युटर एका ठिकाणी कनेक्ट झालेले असतात, त्याला आपण म्हणतो मेन फ्रेम कम्प्युटर्स. म्हणजे एका वेळी थाउजंड्स ऑफ पीपल यूज करू शकतात सेम कम्प्युटरला. म्हणजे वायर फक्त वेगवेगळ्या केलेल्या आहेत, कम्प्युटर वेगवेगळे, बट मेन बॉस एक कम्प्युटर असतो. ठीक आहे. अ मिनी कम्प्युटर इज मीडियम साइज्ड कम्प्युटर दॅट इज मोर पॉवरफुल दॅन अ मायक्रो कम्प्युटर. आपण बघणार आहे कोणता आहे, बट लेस पॉवरफुल दॅन सुपर कम्प्युटर. मायक्रो कम्प्युटर म्हणजे आपले हा PC, लॅपटॉप सगळे मायक्रो कम्प्युटर. इट वॉज डिझाईन टू सर्व मल्टिपल युजर्स ॲट द सेम टाईम, एक्सपेन्सिव्ह आणि फास्टर आहे. जर तुम्ही क्वेश्चन विचाराल मॅम हे कोणी डेव्हलप केलं होतं, तर वन डेव्हलपर नाही आहे किंवा वन कम्प्युटर पण नाही आहे. असं एकदा झालं असं नाही आहे, ज्याचं आहे ते मी तुम्हाला सांगून देते. मूवी नेम, सोशल एक्सपेरिमेंट. सर आलेत का? ठीक आहे. हे असं मोठंच असतं, पण सुपर कम्प्युटर एवढं मोठं नसतं. ठीक आहे. आता मिनी कम्प्युटर्स, जे मी तुम्हाला म्हटलं ना, या कम्प्युटरला थाउजंड्स ऑफ कम्प्युटर्स लागले असतात, त्याच्यासारखं अजून छोटं समजा संगम आहे, आणि संगममध्ये आपल्याला टेस्ट सिरीज घ्यायची आहे सगळ्या तुमच्या 200-300 विद्यार्थ्यांची. आता इथे थाउजंड्स ऑफ लोक कनेक्ट होत होते, इथे 100-200. ठीक आहे. अगेन एक मेन कम्प्युटर राहणारे, वायर्सपासून वेगवेगळे कम्प्युटर्स त्याला लागलेले असणारे, बट इथे युजर्स कमी असणारे, इथे युजर्स जास्त आहेत. अ मिड रेंज कम्प्युटर इन टर्म्स ऑफ स्पीड, मेमरी, कॉस्ट, बट हायर दॅन मायक्रो. मायक्रो म्हणजे आपले. ठीक आहे. हे असं आहेत बघा, ते दिसतंय का?
मायक्रो कम्प्युटर आणि मिनी फ्रेम याच्यामध्ये येतात मिनी कम्प्युटर्स. ओके. मल्टिपल युजर्स सर्व मल्टिपल युजर्स बट लेस दॅन मेन फ्रेम. हे दोघांमधलं हे करा, कारण की मला असं वाटतं दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं जर एक्झाममध्ये क्वेश्चन आला तर. मेन फ्रेम खूप जास्त मोठा बघितला आपण, तेवढा मोठा, आणि हा छोटा आहे. हा संगमसाठी यूज होतोय आणि हा समजा जिओच्या पूर्ण कशासाठी, हां बरोबर, TCS एक्झामसाठी. व्हेरी लार्ज आहे मेन फ्रेम, हा त्याच्यापेक्षा छोटा आहे बट मोठा आहे मायक्रो कम्प्युटरपेक्षा. प्रोसेसिंग पॉवर एक्स्ट्रीमली हाय याची मॉडरेट आहे. का? कारण इथे 1000 लोक एकत्र कनेक्ट झाले, इथे 100-200च आहेत. 100 to 1000, 10 to 100, 200 पण नाही आहे, कमी आहेत त्याच्यापेक्षा. कॉस्ट याची व्हेरी एक्सपेन्सिव्ह आहे, याची त्याच्यापेक्षा कमी आहे. हे तुम्हाला सांगितलं मी, रेल्वेज, गव्हर्नमेंट वगैरेसाठी मेन फ्रेम सगळ्यात मोठा आहे आणि हा स्मॉल मीडियम बिझनेस किंवा कॉलेजमध्ये पण एक्झाम घ्यायची आहे तर त्याच्यासाठी. स्टोरेज कॅपॅसिटी याची ऑब्व्हियसली जर एवढे स्टुडंट्स आहेत तर याला जास्त स्टोरेज असं नाही तुम्ही TCSची परीक्षा दिली, सबमिट झाला आणि डेटा उडून गेला असं नाही. आणि तसंच इथे मॉडरेट लेवलचा स्टोरेज चालतो. याचं एक एक्झाम्पल आहे IBM आणि याचे हे एक्झाम्पल्स आहे कामाचं नाही. एवढं डिफरन्सिएशन कामाचं आहे. हा एक घेऊया आपण. मायक्रो कम्प्युटर मला जास्त सांगायची गरज नाही, आपले जे आहेत ना लॅपटॉप. हां, एक महत्त्वाचं आहे की नोटबुक, टॅब, मोबाईल फोन, अजून जे काही तुम्हाला माहिती असतील लोक वापरतात. पामलेट पण असतो आजकाल, पाम एवढा म्हणजे आपल्याकडे नाही बट US मध्ये तर असतो, पाम एवढाच असतो कम्प्युटर. तर त्या सगळ्या गोष्टी मायक्रो म्हणजे छोट्यातलं छोटं कम्प्युटर. आता microcomputer is small computer that uses microprocessor as its CPU and is designed for single user use. Single user system असते, use one microprocessor, small size, low cost, easy to operate, suitable for personal and office work. हे 4 टाइप्स महत्त्वाचे आहेत. इथे तुम्ही डेस्कटॉप आणि PCला तर हो कराल, पण हँडहेल्ड कम्प्युटर आणि नोटबुक काही नसतं, PCच असतो पण तो उलटा सुलटा होतो, त्याच्यावरती आय गेस पेनानी पण लिहू शकतो आपण, इनपुट स्क्रीन थ्रू पण देऊ शकतो. लॅपटॉप आणि PCमध्ये तसं होत नाही. ह्या गोष्टी त्याच्यात आहे. मोबाईल पण येईल याच्यात. काय कोणी बोललं का काही? मगर आप वो CPU आणि प्रोसेसर तर असतं, पण आपण त्याच्यामध्ये पायरेटेड पण टाकू शकतो, क्रॅक्ड व्हर्जन म्हणतात त्याला. आता एवढे आन्सर्स द्या फक्त. बरेच विद्यार्थी त्याचं एक्झाम्पल येतात का? कशाचे एक्झाम्पल? बरेच विद्यार्थी की नाही मायक्रो आणि मिनी कम्प्युटर, आपल्याला असं वाटतं मिनी म्हणजे आपला मिनी असेल, तर प्लीज लक्षात ठेवा एक्झाममध्ये जेव्हा वापस येता आणि सांगता ना की हे आन्सर देऊन आलो आहे मॅम, तर मला वाईट वाटतं. ठीक आहे, हे आन्सर मिनी म्हणजे तुम्हाला वाटतं ना आपलं मिनी आहे म्हणून. ऑनलाईन बरोबर, C बरोबर आहे. मायक्रो आपला आहे, मिनी फ्रेम आहे. TCSचं होतं म्हणजे सुपर कम्प्युटर नंतर मिनी फ्रेमच येते. याला मेन आहे बरं का, हे मिनी नाही आहे, तेच म्हटलं काय हे मेन फ्रेम आहे. अच्छा, अरे हां आहे तिथे, ठीक आहे, पण याचा आन्सर सुपर कम्प्युटर आहे. विच इज द स्मॉलेस्ट टाईप ऑफ मायक्रो कम्प्युटर? हँडहेल्ड आहे बरं का, कारण त्याच्यापेक्षा टॅबपेक्षा हा खूप छोटा असतो. प्रत्येक लेक्चर नंतर मी तुम्हाला फुल फॉर्म्स सांगणार आहे. आजचे फुल फॉर्म आपण उद्या बघू, कारण की जर तुम्हाला हे ॲक्रोनिम्स आले ना तर तिथे नको तुमचे 1-2 मार्क्स जायला. कम्प्युटरमध्ये बाकी गोष्टी येतील तुम्हाला पाठांतराच्या, पण म्हणजे ज्या समजायच्या आहे, पण पाठांतराच्या गोष्टी तुमच्यावर अवलंबून आहे. तिथेही मी तुम्हाला एकटं सोडणार नाही. दर लेक्चर नंतर USBचा फुल फॉर्म काय, HDMIचा फुल फॉर्म काय ते मी सांगत जाईल. ठीक आहे, आज नाही करू आपण, हे पाठ करून घ्यायचं आहे मला तुमच्याकडं. काही डाऊट्स आहेत का? वोकॅब घ्या, इंग्लिशमध्ये घेईल. याच्यातच घेऊ का दत्तात्रय वोकॅब?
वेळ हाच राहील ना. नाही सॉरी, 4:30ला तुमचं मॅच राहतं. नरुटो तुमचं नाव काय बेटा? नाहीतर आजच्या मराठीच्या लिंकमधनं मग तुम्ही बाहेर चालले जाल ना. थँक्यू निकिता. इंग्लिश कम्प्युटर झाल्या इंग्लिश चालू होणार आहे. ठीक आहे सकाळी घ्या कम्प्युटर. नाही हां ते ऐका, 3:30ला कम्प्युटर राहील, 4:30ला मॅथ्स राहील, 5:30ला मराठी राहील. थँक्यू श्रद्धा, मीन्स अ लॉट. ठीक आहे चालेल, थँक्यू.